दंडवत प्रणाम। आज श्री चक्रपाणी प्रभू अवतरण दिन। सर्वात आधी तर या अवतरण दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। अनेक प्रश्न येत असतात, त्यामध्ये हा प्रश्न पण नेहमी विचारला जातो की अवतार दिन किती वाजता साजरा करायचा। जसं श्री प्रभू अवतरण दिन असेल किंवा श्रीकृष्ण महाराजांचा अवतरण दिन आहे, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतरण दिन आहे। मग आपण घरामध्ये तो साजरा करत असताना किती वाजता विडा ठेवायचा। मग श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन असेल तर मग सकाळी 5 वाजता 4 वाजता असा एक तो वेळ दिलेला आहे की 4 वाजताच विडा ठेवायचा। किंवा श्रीकृष्ण महाराजांचा अवतरण दिन असेल तर मग तो रात्री 12 वाजता विडा ठेवायचा असं बोललं जातं। आणि पंथीय लोकसुद्धा बरोबर त्याच वेळेचं अनुपालन करत असतात। श्रीकृष्ण प्रभू अवतार दिनाच्या बाबतीमध्ये आपण विषय समजून घेऊया, कारण की कृष्णं वंदे जगद्गुरुं, म्हणजे सर्व जग जे आहे बहुतांशी, तर ते सर्व कृष्ण महाराजांना मानतात, अनुकूल आहेत त्यांच्या प्रती। त्याच्यामुळे काय आहे की तो एक अवतार दिनाचा जो वेळ आहे आणि दिवस आहे तो फिक्स असतो। प्रत्येक ठिकाणी रात्री 12 वाजता तो केला जातो। परंतु इतर अवतार जे आहेत आणि त्यांचा अवतरण दिन आहे, तर त्याविषयी सुद्धा आपण अशा प्रकारे बांधून घेतलेलं आहे स्वतःला की ते 4 वाजताच विडा ठेवायचा किंवा सकाळी 9लाच विडा ठेवायचा, दुपारी 12लाच विडा ठेवायचा। का? कारण की त्यांचा अवतार त्या वेळेला झालेला आहे। श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार सकाळी 4 किंवा 5 वाजता झालेला आहे, म्हणून त्याच वेळी तो विडा त्या दिवशी ठेवायचा, श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या दिवशी। तर हे लक्षात घ्या की आपलाही जन्म जो आहे तो दिवसभरात कधीही झालेला असतो। कोणाचा सकाळी झालेला आहे, कोणाचा दुपारी झालेला आहे, कोणाचा रात्री झालेला आहे, कोणाचा रात्री 1 वाजता झालेला असेल। तर आपण जेव्हा आपला वाढदिवस साजरा करतो त्यावेळेला आपण केक किती वाजता कापतो? ज्यावेळेला आपला जन्म झाला त्याच वेळेला केक कापतो का आपण? नाही। आपण एक दिवसभरातली एक सोयीस्कर वेळ ठरवतो आणि त्यावेळेला मग तो जे काही विधिविधान असेल वाढदिवसाचं, जन्मदिवसाचं, ते आपण करत असतो। तसं आज समजा श्री चक्रपाणी प्रभू अवतरण दिन आहे, मग ते सांगितलं की इतक्या इतक्या वाजता सकाळी विडा ठेवा वगैरे। परंतु लक्षात घ्या की जर का आपण त्या वेळेला त्यांचा अवतार जितक्या वाजता झालेला आहे तितक्या वाजता जर का आपण विडा न ठेवता आपण नंतर 1 तासानी 2 तासानी किंवा सकाळी अवतरण दिन आहे तो वेळ आणि दुपारी आपण विडा ठेवला किंवा संध्याकाळी ठेवला, तर काय बिघडेल का आपलं? परमेश्वर तो विडा स्वीकार करणार नाहीत का? ना स्वीकार करते। लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या घरी त्याच वाजता तुम्ही विडा ठेवताय, परंतु पंथामध्ये आता श्री चक्रपाणी प्रभू अवतार दिन आज आहे, शुक्रवार आहे, काही ठिकाणी उद्या आहे, काही ठिकाणी परवा अवतरण दिन आहे। आणि काही भागामध्ये काय होतं की जसं त्यांना त्या भागामध्ये सोयीस्कर पडेल त्या प्रकारे तो दिवस निवडून त्या वेळेला ते अवतरण दिन साजरा करत असतात। म्हणजे दिवसही बदलतो, वेळही बदलते आणि तरीही चक्रपाणी महाराज त्या विड्याचा स्वीकार करणारच आहेत। आज चक्रपाणी प्रभू अवतरण दिन आहे, पण याच्या 8 दिवस आधी तुम्ही फलटणला गेलात की अशा चक्रपाणी प्रभूंच्या स्थानाच्या ठिकाणी गेलात, तिथे विडा ठेवला तर विडा स्वीकारला जात नाही का? 12 महिने तुम्ही कुठल्याही अवतारांच्या स्थानाच्या ठिकाणी जाऊन त्यांना विडा अर्पण करा किंवा घरी विडा अर्पण करा त्या अवताराच्या नावाने, तर ते अवतार स्वीकार करणार आहेत। परमेश्वर त्या विड्याचा, तुमच्या त्या सेवेचा स्वीकार करणार। 12ही महिने चालतात। मग अवतरण दिनाच्या दिवशीच आपण वेळेचं बंधन का हे करतो? जरी त्यांचा अवतार त्या वेळेला झालेला आहे, तो त्या काळात झालेला आहे, 800 वर्षा पहिले, 850 वर्षा पहिले। आता तो अवतार होऊन गेलेला आहे, तर त्या निमित्ताने आपण कधीही विडा ठेवा दिवसभरामध्ये। जरी आज श्री चक्रपाणी प्रभू अवतरण दिन आहे, आपण आपल्या घरी विडा, अवसर, उपहार वगैरे करणार आहात, तो दिवसभरामध्ये कधीही करा। तुम्हाला वाटलं सकाळी करायचं आहे तर सकाळी करा, दुपारी करायचं तर दुपारी करा। आज वर्किंग डे आहे, त्याच्यामुळे असंही होऊ शकतं की सकाळी सगळेजण घराबाहेर पडणार आहेत, तर मग संध्याकाळी सगळेजण आपल्या घरातले। आणि माझं सांगणं हेच असतं नेहमी, अवतरण दिन किंवा कुठलाही सोहळा आपल्या घरामध्ये जेव्हा साजरा करतो तेव्हा तो कधी करा,
वेळेपेक्षा सुद्धा आपल्या घरातले सगळे लोक, म्हणजे थोरापासून लहानापर्यंत सगळे लोक ज्या वेळेला आपल्या घरी उपस्थित आहेत, समजा संध्याकाळची वेळ आहे 7ची, की त्या वेळेला सगळेजण घरामध्ये उपस्थित आहेत, उपलब्ध आहेत, त्या वेळेला सर्वांच्या सोबत तो सण जो आहे, अवतरण दिन म्हणजे आमच्यासाठी सणच आहे, तर तो सण तुम्ही साजरा करा, तो अवतरण दिन तुम्ही त्या वेळेला साजरा करा. तुमच्या घरातले सगळेजण उपस्थित पाहिजेत. अशा पद्धतीने जसं तुम्ही आता सकाळी कराल आणि मुलंच झोपलेले आहेत, ते उठत नाही सकाळी लवकर, आणि मग उठवलं तर ते त्याच याच्याने उठतील वगैरे, म्हणजे चिडचिड होईल वगैरे. मग त्यामुळे काय तुम्ही करत असता, की तुम्ही तुमचंच मोठेच लोक विडावसर करून घेता. त्या लहानांना कळतच नाही आज चक्रपाणी प्रभू अवतरण दिन आहे, किंवा त्या निमित्ताने काय आपल्याकडे विडावसर वगैरे काही केलं गेलं हे त्यांना माहितीच नाही पडत, उठल्यानंतर कळतं. त्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून जर का एक वेळ दिवसातला असा ठरवून घ्यायचा, अवतार दिनाची वेळ कुठली का असेना, तुम्ही दिवसभरामध्ये कधीही विडा ठेवला तरी चक्रपाणी महाराज तो विडा स्वीकारणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि आपला जो अवतरण दिन आहे, घरातले सर्वजण संध्याकाळच्या वेळी उपलब्ध असतील, तर त्या वेळेला सर्वांच्या उपस्थितीमध्ये तो विडा ठेवा. तुम्हाला जे काही विधिविधान करायचं असेल ते त्यावेळी तुम्ही ते करा. म्हणजे काय होईल, की आपल्या घरातल्या सर्वांना या अवतार दिनाचं जे काही महत्त्व आहे ते तर कळेलच. अवतार दिन आपण साजरा करतो हे पण कळेल, आणि कशा पद्धतीने साजरा करतो हे पण त्यावेळी तुम्हाला कळेल. तर कुठलाही अवतार दिन साजरा करत असताना हे लक्षात घ्या, की तुम्हाला उपहाराला काही गोडधोड काही बनवायचा असेल तर तो तुम्ही बनवा, तो तुमचा भाव आहे. काही तुम्हाला पुष्प समर्पण, विडा समर्पण करायचं असेल तेही तुम्ही करू शकता. स्नान घालायचं विशेषांना तेही घालू शकता. पण सोबत एक लक्षात घ्या, की त्या दिवशी तुमचं स्मरणही अधिक प्रमाणामध्ये झालं पाहिजे. आज श्री चक्रपाणी प्रभू अवतरण दिन आहे, तर आजच्या दिवशी काय करा, तुम्ही अधिकाधिक श्री चक्रपाणी महाराजांच्या नामाचं स्मरण करा, किंवा श्री चक्रधर स्वामींच्या नामाचं स्मरण करा, आणि लीळा चिंतन करा. आजचा दिवस जो आहे तो सेलिब्रेशनचा तर आहेच, आमच्यासाठी तो आनंद उत्सवच आहे, परंतु तो आनंद जो आहे नुसतं खाणं पिणं करून तो आनंद साजरा करू नका, तर सोबतच नामस्मरण, लीळा चिंतन, श्री चक्रपाणी महाराजांच्या लीळा काही घरामध्ये वाचा, किंवा काही रेकॉर्डिंग्स असतील तर ते लावा, सर्वांना ऐकू द्या. आणि सोबतच हे सर्व तुम्ही करत असताना नामस्मरण जो आहे, तो महत्त्वाचा जो काही विधी आहे तो सुद्धा आपल्याला या निमित्ताने करायचा असेल. तर हे जे मी आता जे काही सांगितलेलं असेल, हे 5ही अवतार दिनाच्या विधीसाठी हे लागू होतं. यामध्ये श्रीकृष्ण महाराजांचा जो अवतार दिन आहे तो फक्त आपण काय करायचा आहे, तो जनलोक आपल्याकडे भरपूर येतात, अन्य लोक सुद्धा, त्यामुळे तो बरोबर ते 12 वाजता तो केला जात असतो. म्हणून तो एक वेळ राखीव ठेवूया. बाकी 4ही अवतार आहेत, त्यांचे अवतार दिनाची वेळ अशी काही निश्चित आहेच आपल्याकडे, परंतु त्याच वेळेला तो विडा ठेवला पाहिजे, आणि नंतर ठेवलं तर चालणार नाही, अशातला काहीही भाग नाही. आणि म्हणून आजचा विषय जो आहे तो आपल्या सर्वांच्याच लक्षात आलेला असेल असं मी खात्री बाळगतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.